तर अजित पवार हे बारामती जनसन्मान रॅलीसाठी रवाना झालेले आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार मोठी घोषणा करण्याची देखील शक्यता आहे। धनंजय मुंडे, वळसे पाटील, छगन भुजबळ हे देखील बारामतीत दाखल झाले। अजित पवार आज कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। तर आज अजित पवारांच्या उपस्थितीत बारामती जनसन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अजित पवार गटासाठी ही महत्त्वाची रॅली असणार आहे। आपले प्रतिनिधी कुणाल गायकवाड सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कुणाल, जनसन्मान रॅलीकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष आहे। कोणती मोठी घोषणा अजित पवार आज करू शकतात? आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बारामती येथे जनसन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळात सभा देखील होणार आहे आणि याचे पूर्ण जय्यत तयारी जी आहे ती पाहायला मिळते आहे। मात्र त्याआधी पावसाला देखील सुरुवात झाली होती आणि पावसापासून बचावासाठी नागरिकांनी खुर्च्या देखील डोक्यावर घेतल्या होत्या आणि आता पावसाला विश्रांती मिळालेली आहे। पवार ज्या आहे त्या दाखल झालेल्या आहे, ज्या नुकत्याच खासदार झालेल्या राज्यसभेवरती त्या सुनेत्रा पवार यांचं या ठिकाणी आगमन झाल्याचं आपल्याला दिसून येतं आहे। एकीकडे सुनील तटकरे असतील, धनंजय मुंडे असतील किंवा इतर जे सगळे मंत्री किंवा खासदार आमदार आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। आणि विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आज काय घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण काहीतरी एक मोठी घोषणा जी आहे ती अजित पवार करू शकतात आणि त्याच पार्श्वभूमीवरती आजच्या ह्या रॅलीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। सगळे मंचावरती जे आहे धनंजय मुंडे असतील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील हे आपल्याला दिसत आहेत, तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यामुळे थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या ठिकाणी दाखल होतील आणि या रॅलीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे एकंदरीत आता आज अजित पवार काय बोलतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। धनंजय मुंडे या ठिकाणी आपल्याला घोषणा देताना पाहायला मिळत आहेत। सगळे मंत्री खासदार सगळे मंचावरती आलेले आहेत। तर काही क्षणामध्ये आता अजित पवार हे देखील दाखल होतील, त्यामध्ये ही गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे। सगळे लोक जे आहेत बारामतीकर हे जमायला सुरुवात झालेली आहे आणि ही सगळी गर्दी हळूहळू वाढताना आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि पावसाचं देखील आगमन झालं होतं, त्यामुळे काही काळ त्या ठिकाणी पाऊस जो आहे तो देखील पडलेला आहे आणि या सगळ्या या ठिकाणी महिला देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित। नक्कीच त्याच्यामुळे जनसन्मान रॅलीची तयारी आता पूर्ण झालेली आहे। काही वेळातच अजित पवार हे या ठिकाणी दाखल होतील। दरम्यान अजित पवार गटाचे अनेक नेते, अनेक आमदार, पदाधिकारी हे या रॅलीच्या ठिकाणी आता उपस्थित झालेले आहेत। धनंजय मुंडे असतील, सुनील तटकरे असतील हे आता जनसन्मान रॅलीसाठी दाखल झालेले आहेत।